रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण आयुष्यभर काय शोधत असतो? सुख, पैसा की मान सन्मान? पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मन थकते तेव्हा माणूस एकाच गोष्टीचा शोध घेतो, तो म्हणजे ईश्वर आणि आंतरिक शांतता. आपण देवाला शोधण्यासाठी मंदिरात जातो, तीर्थयात्रा करतो, उपवास तापास करतो. पण देव खरोखर कुठे आहे? तो केवळ दगडात आहे की आणखी कुठे? आपल्या महाराष्ट्रातील थोर संतांनी याचे उत्तर फार सोप्या शब्दात दिले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अणुरेणू या थोपडा तुका आकाशा एवढा. ईश्वर कुठे लांब नाही, तो या सृष्टीच्या कणाकणात आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो तुमच्या आमच्या हृदयात आहे. एक छोटीशी गोष्ट. एका कस्तुरी मृगाच्या म्हणजेच हरणाच्या नाभीमध्येच कस्तुरी नावाचा अत्यंत सुगंधित पदार्थ असतो. पण त्या हरणाला हे माहीत नसते. तो त्या सुगंधाच्या शोधात आयुष्यभर संपूर्ण जंगलात इकडे तिकडे भटकतो, थकून जातो. अगदी तसेच काहीसे आपले झाले आहे. जी शांती, जो आनंद आपण बाहेर शोधतोय, तो प्रत्यक्षात आपल्या आतच दडलेला आहे. मग हा ईश्वर कसा मिळेल? मंदिरातील मूर्ती आपल्याला दिशा दाखवते, पण देवाला अनुभवण्यासाठी डोळे बंद करून स्वतःच्या आत पाहावे लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्याला अन्न देता, एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसता, तेव्हा तुमच्या हातांमधून देवच काम करत असतो. शुद्ध मन, चेहऱ्यावरचे हसू आणि दुसऱ्यांबद्दलची भूतदया, हीच खरी भक्ती आहे. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की जो प्रत्येक जीवात मला पाहतो तोच माझा खरा भक्त. म्हणूनच मित्रांनो, आजपासून देवाचा शोध बाहेर करण्यापेक्षा स्वतःचे मन इतके स्वच्छ करूया की देव स्वतः आपल्या हृदयात येऊन बसेल. तुम्हाला हा विचार कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. जगद्गुरु जनार्दन महाराज की जय. रामकृष्ण हरी.